कोण असेल मानकरी 2018च्या सत्तेत? जनता कोणाला देणार तो? सांगलीच्या दुरावस्थेला कोण आहे जबाबदार? पूर्तता झाली का आश्वासनांची? काय असेल पुढील विकास कामाचे नियोजन? प्रभागाच्या मूलभूत समस्या खरंच मार्गी लागल्या आहेत का? लोकसंदेश न्यूज येत आहे आपल्या प्रभागामध्ये याच प्रश्नांचा पाठपुरावा करण्याचा। तेव्हा बिनधास्तपणे मांडा आपलं मत। महापालिकेचा महारणसंग्राम। लोकसंदेश न्यूज प्रस्तुत महापालिकेचा महारणसंग्राम या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मंडळी, महापालिकेच्या निवडणुका नुकत्याच पुण्यात येऊन ठेपल्या आहेत। याच कारणामुळे आम्ही हा विशेष कार्यक्रम घेतलेला आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही सांगली शहरातल्या प्रत्येक प्रभागातल्या तिथली विकासाची कामं, तिथल्या समस्या, नागरिकांच्या मूलभूत सुविधा पूर्ण झाल्या आहेत की नाहीत, तिथले प्रश्न मार्गी लागले आहेत की नाहीत, या सगळ्या प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही तिथे थेट जाऊन तिथल्या इच्छुक उमेदवारांशी, तिथल्या नागरिकांशी आणि तिथल्या विद्यमान नगरसेवकांशी आम्ही चर्चा करणार आहोत। सध्या आम्ही प्रभाग क्रमांक 15 या प्रभागामध्ये गणेशनगर भगतसिंग चौक या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। या प्रभागातील नागरिक जमलेले आहेत, या प्रभागातील इच्छुक उमेदवार इथे आहेत, पण विद्यमान नगरसेवक इथे उपस्थित नाहीयेत। त्यामुळे आपण या प्रभागाची समस्या काय आहेत, या प्रभागाच्या मूलभूत गरजा काय आहेत, इथले प्रश्न काय आहेत, गंभीर प्रश्न काय आहेत, हे आपण जाणून घेऊयात इथल्या इच्छुक उमेदवारांकडून आणि इथल्या नागरिकांकडून। सगळ्यात सुरुवातीला मी इथले इच्छुक उमेदवार अशफाक शेख साहेब यांना मी मंचावरती बोलवतो। मला सांगा की या प्रभाग क्रमांक 15 मध्ये प्रभाग क्रमांक 15ची व्याप्ती अगदी एसटी स्टँड पासून ते 100 फुटी रोड, डी मार्ट पासून ते हॉस्पिटल, सिव्हिल हॉस्पिटल आणि थोडाफार शामराव नगरचा भाग येतो। तर या एवढ्या प्रभागामध्ये कोणत्या समस्या आहेत, म्हणजे तुमच्या नजरेस येणाऱ्या आणि कोणत्या समस्या आहेत, नागरिकांच्या कोणत्या मूलभूत गरजा त्या झालेल्या नाही आहेत, अजून रखडल्या गेलेल्या आहेत, प्रश्न कोणते आहेत गंभीर, महिलांच्या काही प्रश्न असतील तर तेही सांगा आम्हाला, औद्योगिक आणि आरोग्य विषयक आणखीन कोणत्या समस्या असतील तुमच्या मते? नमस्कार, माझं नाव अशफाक शेख, आम आदमी पार्टीकडून मी इच्छुक उमेदवार आहे। 15 नंबर प्रभाग हा विस्तारित झाल्यामुळं ह्या प्रभागाचे 3 भाग करता येतील आपल्याला। एक गणेशनगर, राममाता नगर आणि 100 फुटीच्या पलीकडचा डीपी रोडचा एक भाग आहे। याच्यामध्ये गणेशनगरमधलं जर बघितलं तर काही पावसाचं पाणी निचरा अजिबात होत नाही। हा निचरा होण्यासाठी पूर्वनियोजन पहिला केलं पाहिजे होतं, गटारी ज्या मोठ्या करायला पाहिजे होत्या त्या आज ताकद 3 टर्म झाले काही लोकांचे, तरी ते झाले नाही। आपण ज्या ठिकाणी उभारलोय या ठिकाणी गेले 15 वर्ष पाऊस पडला तर किमान 2 तास पाणीतनं हलत नाही। स्विमिंग टँकच्या बाजूला सुद्धा पाणी साचून राहते। ड्रेनेज व्यवस्था कधी कधी चोकअप झालेली असते, ती नीट व्यवस्थित होत नाही, वारंवार ती चोकअप काढावे लागते। एखादं काम आपण जर केलं जनतेच्या पैशातून करतो तर ती लॉंग लाईफ असायला पाहिजे, या पद्धतीचं नियोजन त्यांनी केलं पाहिजे। त्यासाठी किमान जनतेला त्या कामाबद्दल विचारणा करून ती समस्या सोडवली तर ती कायमस्वरूपी सुटू शकते। दुसरा भाग राहिला रमामाता नगरचा, गेले 20 वर्ष झाले तर त्या ठिकाणी अजूनही ड्रेनेजचं काम झालेलं नाही आहे, रस्ते अजूनही खराब आहेत। काही लोकांचे का कुटुंबाचे 3-3 टर्म झाले तरी सुद्धा त्या समस्या सुटलेल्या नाहीत। त्या ठिकाणी एखादा नगरपालिकेचा दवाखाना सुद्धा या लोकांनी केलेला नाही। इतक्या घाणीमध्ये राहून, ढासाच्या प्रादुर्भावामध्ये राहून, आरोग्याची समस्या असताना सुद्धा तिथं दवाखाना छोटासा गावातलं केलेला नाही। खण भागातला 4 नंबरचा दवाखाना सोडला तर 100 शामरावनगरच्या आतपर्यंत एकही कुठंही दवाखाना नाही आहे। सगळ्यांना आरोग्याचा कर देऊन खाजगी दवाखान्यात उपचार करावे लागतात, त्यासाठी एक्स्ट्रा पैसे जातात। आम्ही जो कर भरतो त्या करातून शिक्षण, आरोग्य आणि इतर समस्या ह्या त्यांनी सोडवायच्या असतात,
आणि त्या सोडत असताना त्या पैशाचा चांगल्या पद्धतीनं विनियोग केला पाहिजे. पुढचा टप्पा 100 फुटीच्या पलीकडचा जो आत्ता भागखेडा आलेला आहे त्या ठिकाणी अजून ड्रेनेज व्यवस्था पूर्ण नाही, गटरीची नाही, जिथं गटार नाही तरी पण रस्ते झालेले आहेत. म्हणजे नागरिकाच्या पैशाचा प्रत्येक 5-5 वर्षानं दुरुपयोग होतोय. एखाद्या नगरसेवकानं मी जर या वर्षीचं 5 वर्षात मी जर काम करायचं ठरवलं तर पुढे ते 10 वर्ष तर ते काम निघालं नाही पाहिजे, अशा पद्धतीने ते काम केलं पाहिजे. तर ह्या लोकांच्या पैशाचा कुठेतरी चांगला उपयोग होईल. धन्यवाद साहेब. शेख साहेबांनी, अशफाक शेख साहेबांनी त्यांची मतं आज आपल्यासमोर सांगितलेली आहेतच. प्रभागाचा नेमकी समस्या, गंभीर समस्या ही ड्रेनेज सिस्टीम आहे. इथल्या गटारीची दूरव्यवस्था कशी आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. पावसाचं पाणी आलं तर ते तासनतास इथून निघत नाही हे त्यांनी सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट आरोग्यविषयक पण इथल्या लोकांनी, इथल्या विद्यमान नगरसेवकांनी अजूनही काही केलेलं नाहीये असं त्यांनी सांगितलेलं आहे. मी आता या प्रभागातील इच्छुक उमेदवार जावेद शेख साहेबांना मी मंचावरती बोलवतो. सर, आपण अशफाक शेख साहेबांचं मत ऐकलं. प्रभागाची काय व्यवस्था झालेली आहे, दुरावस्था झालेली आहे, ड्रेनेज सिस्टीमची काय परिस्थिती आहे, आरोग्यविषयक त्यांनी बरेचसे मुद्दे मांडले. तुमचं काय मत आहे? सद्यस्थिती प्रभागाची काय आहे? मी जावेद इम्तियाज शेख, मी राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवार आहे. आणि सध्या ह्या भागात म्हणावा तसा विकास झालेला नाही आहे. प्रत्येकजण म्हणतात विकास झाला असता तर लई लांबची गोष्ट नाही आहे. आपण ज्या ठिकाणी उभारलोय ते ड्रेनेज चोकअप आहे, त्यामुळे पंप आणून ठेवलेला आहे. आणि दुर्दैवाची बात अशी आहे की ड्रेनेजचं पाणी गटरीत सोडून नागरिकांच्या जीवासकट हे खेळत आहेत. ही मोठी फार समस्या आहे. तुम्ही मागं जर गुंटेवारी भागात जरी आला तर कचरा हा असा रोडवर पडलेला आहे. गटरीत पाणी कमी, कचरा जास्त आहे. ह्या घंटागाडी नियमितपणे येत नाही आहे. त्यामुळे ह्या भागात फार आरोग्याचा मोठा धोका आहे आणि ते सोडवण्यासाठीच मी माझी उमेदवारी आहे. असं. धन्यवाद साहेब. जावेद शेख साहेबांनी प्रभागाची सद्यस्थिती सांगितलेली आहे. त्यांनी सांगितले की इथली घंटा गाडीची व्यवस्था अजूनही नाहीये, व्यवस्थित नाहीये, ती दुरावस्था आहे. 100 फुटीचा गुंटेवारीतला जो भाग आहे तो त्याची अजून विकास कामं तिथली झालेली नाहीयेत. त्यांनी अनेक दुसरी वेगळी समस्या त्यांनी या प्रभागाची सांगितलेली आहे. आता मी जातो इथल्या महिला इच्छुक उमेदवारांकडे. ललिता प्रभाग क्रमांक 15 मधल्या कलावती पवार यांना मी मंचावरती बोलवतो. मॅडम, आपण ऐकलात की आरोग्यविषयक या प्रभागामध्ये समस्या आहेत, ड्रेनेज बद्दल या प्रभागामध्ये समस्या आहेत, घंटागाडीची व्यवस्था अजूनही नाही आहे हे शेख सरांनी सांगितलं. त्याचबरोबर गुंटेवारी व्यवस्था जी आहे तिथली काही दुरावस्था ही त्यांनी सांगितली. तुम्हाला काय वाटतं ह्या सध्याच्या परिस्थितीमध्ये या प्रभागामध्ये काय स्थिती आहे आता सध्या? मी कलावती संजय पवार, सामाजिक कार्यकर्ता, गेली 20 वर्ष सामाजिक कार्य करत आहे. तर आता जे आपल्या शेख साहेबांनी सांगितलं की गुंटेवारीचा, आजच माझ्याकडं एक 5-6 महिला आल्या होत्या की ज्या गुंटेवारी भागात राहतात. त्यांचं मत असं होतं की त्यांनी महानगरपालिकेत गुंटेवारीसाठी जे पैसे भरलेत ना, तर ते पैसे भरलेत, खरं ते अजून म्हणजे त्यांच्या नावानं जागा झालेल्या नाही. दुसरा प्रश्न त्यांनी सांगितला की रिकाम्या, माझं असं मत आहे की ज्या ठिकाणी रिकाम्या जे प्लॉट आहेत तिथं कचरा टाकला जातो. म्हणजे नागरिक पण टाकतात, नागरिकांनी पण जरा हे केलं पाहिजे. परंतु जे रिकाम्या जागेत जे कचरा टाकला जातो तो त्या मालकाने मला वाटतं तिथं बोर्ड लावावेत किंवा महानगरपालिकेने एखादं असं ठिकाण काढावं की त्या ठिकाणी या गणेशनगरमधला पूर्ण कचरा गेला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे गटारीची, या भागात 2 गटारी एकत्र येतात. खरं तिथं जो चौकोन तयार होतो तिथून पाणी पुढे जातच नाही. त्यामुळे महिला काय करतात, नगरसेवकांना न फोन करता, माझे असू देत किंवा असू देत, त्या मला बोलवतात आणि म्हणतात 2 गटारी एकत्र येतात
चौकोन होतो आणि त्यावर डास बसलेले असतात किंवा घाण बसले, त्यामुळे मुलं आजारी पडतात, त्यामुळे आरोग्याची समस्या निर्माण झालेली आहे. तर तो जे साठतंय ना त्याचं काहीतरी महानगरपालिकेने त्यांचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत किंवा इंजिनियर त्यांना दाखवून पुढे ते पाणी व्हायला पाहिजे ना. आतापर्यंत तसंच चाललेलं आहे की ते तिथं साचलंच जाते, त्यावर काय कोणी म्हणजे आतापर्यंत ॲक्शन घेतलीच नाही. हा झाला गटरीचा प्रश्न. दुसरा प्रश्न, ह्या भागात बाजार भरला जातो बुधवारी, तर महिलांच्यासाठी काहीतरी एक नगरसेवकाने आतापर्यंत करायला पाहिजे त्या सोयी. कुठेही महिला आपल्या पुरुषांना कुठेही आपलं हे होतंय, तर महिलांसाठी स्वच्छतागृह झालं पाहिजे की बाबा परगावावरून इथं येतात तर स्वच्छतागृह एक झालं पाहिजे. दुसरा प्रश्न सांडपाण्याचा आहे. सांडपाणी मी जिथं राहते तिथं खाली चौकात तिथं पण त्या पाऊस पडला की तिथं पोरं नाव सोडतात, तिथून जाता येत नाहीत, असं नदीसारखं तिथं पाणी साठलेलं असतंय. हा पण सांडपाण्याचा प्रश्न आहे. धन्यवाद. मॅडमनी त्यांच्या पद्धतीनं या प्रभागाची सद्यस्थिती काय आहे हे सांगितलेलं आहे. गुंटेवारी भागामधल्या जी जागा मोकळी आहे तिथे कचरा टाकला जातो, नागरिक टाकतात. नागरिकांनी पण ते समजून घेतलं पाहिजे आणि ज्यांची जागा आहे त्यांनी सुद्धा तिथे काहीतरी फाटी लावली पाहिजे असं ते म्हणतायत. दुसरी गोष्ट, सांडपाण्याची व्यवस्था इथं व्यवस्थित नाहीये. पावसाचं पाणी आलं तर इथं नदीसारखं पाणी वाहतं आणि ड्रेनेज सिस्टीम पण इथली खराब आहे असं मॅडम म्हणतायत. मी इथल्या नागरिकांकडे जातो. नागरिकांची काय इथं मतं आहेत या सगळ्या मतांवरती? इच्छुक उमेदवारांनी जी काय मतं मांडली त्यांच्यावरती तुमचं काय मत आहे? मी वार्डात जवळ 30 वर्ष आहेत. नगरसेवक आले, नगरसेवक गेले. आपलं नाव सांग. शहानवाज मुल्ला. आणि वार्डामध्ये काय स्वच्छता नाही आहे, ढास भरपूर आहेत आणि ढासामुळे मुलं आजार पडतात, म्हातारी माणसं आजार पडतात, यंग माणसं पण आजार पडतात. आणि नगरसेवक असं असावा, काम करणं असावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिकलेला असावं आणि कुठलंही काम करणारं असावं आणि दबावाचं नगरसेवक नसावं, काम करणं असावं. धन्यवाद. सगळ्यात महत्वाचं त्यांनी सांगितलं की इथे ढासांचा प्रादुर्भाव भरपूर आहे, त्यामुळं आरोग्यविषयक काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे आजार पसरतात, ढासामुळे मुलं आजारी पडतात, ती काळजी घेतली पाहिजे. नगरसेवक कसा असायला हवा हे त्यांनी सांगितलेलं आहे. मी यानंतर या प्रभागातले इच्छुक महिला उमेदवार प्रतीक्षा काळे मॅम त्यांच्याकडे जातो, त्यांना विचारतो त्यांचं मत काय आहे या प्रभागात. आणि सर्व मंचावरतील इच्छुक उमेदवारांना माझा पहिला प्रश्न असेल की जे इच्छुक उमेदवार उभारणार आहेत त्यांनी सगळ्या सांगली जिल्ह्यासाठी काय केलं पाहिजे हे माझं मत आहे. प्रभागासाठी फक्त तुम्ही उभं राहू नका, सांगली जिल्हा हा सुधारा. कारण जसं काय माहिती काय 5-5 पावलावरती गेल्यानंतर महिलांच्यासाठी स्वच्छतागृह हे झालंच पाहिजे. ह्या सगळ्या महिलांचा प्रश्न आहे. भाजी मंडी असू दे, भाजी तिथंच टाकली जाते, भाजी मंडीची तुम्ही सोय केलेली नाही आहे. आज महानगरपालिका होऊन किती वर्ष झाली, आज भाजी मंडई सांगलीत उभी नाही आहे. डी-मार्ट सारखे हे उभे राहतात, मार्ट उभे राहतात, पिक्चरच्या टाक्या उभ्या राहतात. आज 15 ह्याच्यातलं काय आहे माहिती आहे काय, 15च भागातलं मी सांगत नाही आहे. अखंड सांगली जिल्ह्यात हा प्रश्न आहे. प्रत्येक जण जर का 5 मिनिटावर गेलं तर एखादी आजी जात असेल तर तिला प्रॉब्लेम आला तर तिनं कुठं बसायचं रस्त्यावर, प्रत्येकाला लाजावं लागतं. महिला म्हटलं की लाजही आलीच. त्यासाठी काय होतं, शासनाने दर 5 वर्षांनी जर का ह्याचे प्रश्न जर का शासनाच्या प्रत्येक ह्याच्या येत असेल तर नगरसेवकांनी कसं उभं राहायचं आणि नागरिकांनी, खरं तर माझं मत आहे की नागरिकांनी जागरूक राहावं. पैसे घेऊन मतं कुणीही देऊ नका, हे माझं मत आहे. पैसे एकच दिवसासाठी मिळतात फक्त, नंतर तुमचं घर चालत नाही. कुणीही सांगते, तो युवा पिढीतला नागरिक असू दे किंवा युवती असू दे, चौकात जे टोळकी बसतात, आज मला त्यांचा प्रश्न नाही आहे, खरं पण त्यांनी स्वतः सुधारावं. कारण स्वतः त्या चौकात जर का बसल्यानंतर काय तिथं चाललंय आसपास आपल्या, हे प्रत्येक युवक पिढीने बघावं आणि युवा पिढीनं पुढे येऊन शासनाचे कान ओढावेत आणि स्पष्ट सगळं जे काय होते आपल्या जिल्ह्यामध्ये त्याचं सगळ्या प्रभागानं
स्वतः सगळे नागरिक एकत्र येऊन सगळ्यांच्यासाठी लढावं ही माझी सांगली जिल्ह्यासाठी सगळ्यांच्यासाठी आणि सगळ्या इच्छुक नगरसेवकांच्यासाठी माझी प्रार्थना आहे. काळे मॅडमनी त्यांचं मत सांगितलं आहे की इथं महिला स्वच्छतागृह अजूनही नाहीये, त्यामुळं स्त्रियांना इथल्या प्रभागातल्या महिलांना अजूनही अडचण होते. त्यांनी हेही सांगितलं की प्रभागाकडे बघू नका, की आपला सांगली शहर कसं होईल, विकसित होईल, सांगली शहर कसं विकसित होईल याच्याकडे लक्ष द्या. इथल्या युवा पिढीनं शासनाचे कान वळवले पाहिजेत असं ते म्हणतायत. मी यानंतर आपल्या ह्या प्रभागातल्या माजी नगरसेवक वीरेंद्र थोरात यांच्याकडे जातो, त्यांचं काय मत आहे हे विचारतो. नमस्कार सर. नमस्ते. आत्ताच्या इच्छुक उमेदवारांनी सगळी आपापली मतं सांगितलेली आहेत. तुम्हाला म्हणजे ह्याच समस्या आहेत, ह्या गंभीर समस्या आहेत. तुम्हाला आणखीन कोणत्या वेगळ्या तुम्हाला वैयक्तिक किंवा नगरामध्ये फिरताना प्रभागामध्ये फिरताना तुम्हाला जाणवलेल्या त्या समस्या सांगा. आणि तुम्ही जर निवडून आलात इच्छुक उमेदवार म्हणजे नगरसेवक म्हणून निवडून आलात तर तुमची काय भूमिका असेल, तुमचा काय अजेंडा असेल यानंतरचा. सर्वांना नमस्कार. मी ह्याच भागात 2008 ते 2013 नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे. माझं काम सर्व इथं उपस्थित उमेदवारांना पण माहिती आहे आणि इतर नागरिक आहेत त्यांना पण माहिती आहे. मी माझ्या परीनं 100% विकास करायचा प्रयत्न केला आहे. ज्या ह्या लोकांनी आता समस्या सांगितल्यात ह्यापेक्षा बिकट परिस्थिती तेव्हा होती. म्हणजे पाणी आत्ताही साठते तेव्हाही साठत होतं, पण तेव्हा लोकांच्या घरात पाणी जात होतं. म्हणजे दिवसभर पाणी हटत नव्हतं. ते आता 1 तास 2 तासावर टायमिंग कमी झालेलं आहे, पण पाणी साठते ही आत्ताची परिस्थिती आहे. पण जी परिस्थिती 2008च्या अगोदर होती ती आत्ता नाही आहे. हे त्यांना तुम्ही विचारू शकताय की त्याबद्दल त्यांनी त्यांचं मत मांडतील. तेव्हा आपण जवळजवळ माझ्या प्रभागातील 100% कामं आपण विकास कामं पूर्ण केली होती. हाच विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही आता मी असेल विक्रम सावर्डेकर असतील की आम्ही आज ते पण माझे नगरसेवक होते. आज काही कारणामुळे त्याने येऊ शकले नाहीत, पण त्यांनी पण त्यांच्या प्रभागात तेव्हा कामं केली होती, आम्ही पण केली होती. महापालिकेत जाऊन काम करणे हे पण एक म्हणजे माहिती आणि त्याबद्दल नॉलेज असणं हे पण गरजेचं आहे. त्यामुळे आपण जे केलंय हे लोकांच्या समोर आहे. परत आम्हाला संधी दिली तर आपण तो त्याच्यापेक्षा जास्त विकास करू. समस्याबद्दल बोलायचं झालं तर आता बऱ्यापैकी ह्या भागातल्या समस्या ही स्वच्छते बाबतीत आहेत की जे घंटागाडी वेळेत येत नाहीत, हे येत नाहीत. त्या आपण सुधारणा जेव्हा आपण निवडून येऊ तेव्हा करून घेऊया. मी जेव्हा नगरसेवक होतो तेव्हा आपण त्या प्रत्येक वॉर्डाचं एक पॉकेटच केलं होतं. त्या पॉकेटमध्ये 2 घंटागाडीवाले आणि 1 गटरकोली हे त्यांनीच ते भाग सोडायचाच नाही. आणि तिथली समस्या आली तर ते व्यक्ती जबाबदार. असं करून मी तेव्हा स्वच्छता नव्हती. कुत्री पण माझ्या 100% कुत्री तेव्हा आपण म्हणजे जवळजवळ विदाऊट कुत्र्याचा वार्ड होता, हागणदारी मुक्त केला होता. जवळजवळ एवढी कामं केली होती की 90च्या 5 वर्षात नवीन नगरसेवकाला काम करायला काही शिल्लकच नव्हतं. आमच्या पूर्व भागात नंतर 5 वर्षात काही विकास झालेला नाही. या नागरिकांना पण माहिती आहे. फक्त एकच गटर झाली आहे सिव्हिल हॉस्पिटलची. ती पण गटर अशी झाली आहे की ते करून पण काय उपयोग झाला आहे असं मला काय वाटत नाही. कारण कुठल्याही रोड ती क्रॉस केलेलं नाही आहे. नाही ती गटर जोडलेलीच नाही आहे. म्हणजे ह्या गल्लीपर्यंत आणून ठेवल्या, त्या गल्लीत पाईप घातलेला नाही. फक्त गटर इकडं आणि इकडं, मध्ये गटरच नाही आहे. त्यामुळे ओव्हरफ्लो होऊन पाणी ते बेसमेंटला जाते आणि लोकांना त्याची अडचणच झाल्या. तेवढं एकमेव काम इथं झालेलं आहे या 5 वर्षात. बाकी काय जास्त बोलत नाही. तर नवीन जो भाग आलेला आहे रामामाता नगर वगैरे तिथं तर म्हणजे समस्याचा महापूर आहे. म्हणजे शामराव नगरची फक्त चर्चा होते, रामामाता नगरची चर्चा होत नाही. तिथली लोक म्हणजे सहनशीलता जास्त आहे किंवा नगरसेवकाला घाबरून त्यांनी काय बोलत नसतील. तिथं माझ्यामध्ये 2 डेंग्यूचे पेशंट म्हणजे डेंग्यूने एक्सपायर झाल्यात. एक सून, आता मी नाव घेत नाही, एक मुलगी घर सोडून गेले की मला या गटरीत म्हणजे डास आणि हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही म्हणून एकाने डिवोर्स घेऊन गेल्या. म्हणजे अशी परिस्थिती आहे की तिथं नळातनं ड्रेनेजचं पाणी येत आहे तरी नगरसेवक तिकडे लक्ष देत नाही. माणूस एक लेडीज तर दोरी घेऊन आली ती फास लावायला नगरपालिकेत, अशी अवस्था आहे. त्यामुळे त्या भागात काम करणारच नगरसेवक पाहिजे. तो ओळखीचा, पाळकीचा, जातीचा, पातीचा न बघता जो काम करेल, जे पॅनल तुम्हाला वाटेल की बाबा हे पॅनल चांगलं आहे, हे तुम्हाला वेळ देऊ शकेल, हे काम करू शकेल, अशाच पॅनलच्या मागे जनतेने राहावं
बाबा ह्यो माझ्या जातीचा आहे, ह्याला मी विरोधात गेलो तर ह्याला काय वाटेल, ह्यानं पॅकेट दिलंय, ह्यानं जेवण दिलंय. आपण एवढं पण कुणाची परिस्थिती नाही की 500, 1000, 2000 साठी आपण मत विकायचं आणि नंतर 5 वर्ष मग तुम्ही त्यांच्याकडे जाऊ शकत नाही. धन्यवाद. किंवा तुम्ही दाब देऊ शकत नाही की बाबा माझं काम करा. तुमची पुढची पिढी समजा तुम्हाला व्यवस्थित करायची असेल, मी पर्टिक्युलर रमामाता नगरसाठी सांगतोय, जिथं आता याकूबबाईंनी मागच्या वेळेस बोललेला आरक्षणाचा विषय ही मी मागच्या वेळेस माझ्या अजेंड्यामध्ये होता. लोकांना माहिती 2013च्या अजेंड्यामध्ये मी लावलं होतं की आरक्षण मी काढून देतो आणि बाकीच्या वार्डात माझ्या मित्र नगरसेवकांनी काढलेले आहेत. पण त्या अजेंडा जरी लोकांनी वाचला असता किंवा नगरसेवकांनी वाचला असता की बाबा हे आरक्षण काय विषय आहे आणि त्याच्यावर अभ्यास केला असता तर आतापर्यंत आरक्षण निघालं असतं. पण आता एक याकूबनं विषय काढल्यामुळे तो चर्चेत विषय आलाय. त्यापेक्षा रमामाता नगरमध्ये गटरी रस्ते नाही झाले चालते, पण आरक्षण भेटलं तर पुढच्या पिढ्या त्यांच्या मुलांना तिथं म्हणजे घर आता बांधता येत नाही, लोन घेता येत नाही किंवा कुठला सरकारी योजना असेल तर त्याचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे आरक्षण जो नगरसेवक काढू शकतोय त्याचं नॉलेज कुठलं आरक्षण आहे हे पण कुणाला अजून माहिती आहे की नाही माहीत नाही, की त्याच्यावर आरक्षण कशाचं आहे किंवा ते कसं काढायचं असतं याचं पण नॉलेज नाही. फक्त इलेक्शन आले उभं राहायचं, ते त्यांनी पॅटर्न ठरवलं आहे की आदल्या दिवशी असं करायचं, दुसऱ्या दिवशी हे करायचं, निवडून यायचं. नंतर लोकांकडे पण कोण दिसत नाही आणि लोकांना पण त्याचं काही देणं घेणं नाही आहे. त्यामुळे यावेळेस हात जोडून विनंतीच करतोय की एक सर्वसामान्य जनता आपली सगळ्या भागातली, म्हणजे असं एकदम कोण हायफाय पण नाही किंवा हे नाही, जे काम करतील नगरसेवक तुम्हाला वाटतील ते कोणीही असू दे त्याच्या पाठीशी राहावा. आपल्याला काय कोणीतरी टाकलं की आपल्याला काय जावई घ्यायचं नाही आहे की बाबा जातीचाच पाहिजे, पातीचाच पाहिजे किंवा ह्याचा नाही. आपल्याला नगरसेवक पाहिजे, तुमचा सेवक, म्हणजे तुम्ही सांगाल ते ऐकणारा असा माणूस पाहिजे. असंच तुम्ही माणूस निवडा. माजी नगरसेवक वीरेंद्र थोरात यांनी त्यांचं मत सांगितलं आहे. त्यांनी त्यांच्या सत्तेच्या काळामध्ये इथली प्रगती काय कोणत्या पद्धतीने केलेली होती. इथं अगोदर पाणी साठत होतं, पण इथल्यापेक्षा त्यांच्या काळामध्ये भरपूर पाणी साठत होतं. त्यांनी त्यांची ती व्यवस्था पूर्ण केली, तेव्हा त्यांच्या समस्या पूर्ण केल्या होत्या. पाणी घरात न जाता आता ते रस्त्यावरती आहेत असं ते म्हणतायत की तेवढं आम्ही केलेलं आहे. बाकीच्या रस्त्यांची पण आम्ही कामं केलेली होती त्यांच्या काळामध्ये. आता मी त्यांचं मत नागरिकांनी ऐकलेलं आहे. मी आता नागरिकांना विचारतो की तुमचं मत काय आहे. माझं नाव गजानन नलवडे, मी प्रभाग 15 मधला एक नागरिक आहे. आता प्रश्न विचारायचा तर असा प्रश्न आहे की पहिल्यांदा जे सत्ताधारी जे यावेळेला जे आता नगरसेवक होते त्यातले माझ्या मते कोणी तर हजर तर दिसत नाही. त्यांचे प्रवक्ते जर कोण असतील तर त्याने जरी याचं येऊन थोडं उत्तर द्यावं आमचं की या वॉर्डामध्ये जे प्रभाग 15 मध्ये तुम्ही कुठेही जावा, सगळीकडे घाणीची समस्या आहे. तुम्ही कुठे शाळेचे जाऊ, तुम्ही आलामीन स्कूल घ्या, तुम्ही धनंजय प्राथमिक स्कूल घ्या, त्याच्यासमोर उकिरडा आहे, त्याच्या उकिरडा भरून सगळं खाली कचरा सांडलेला असतो. लहान मुलांच्या समोर सगळं दुर्गंधी पसरली असते. आज तुम्ही बघितलं तर इथं ज्युलिलाल चौक ते पत्रकार नगरचा हा रस्ता आहे, तिथं ड्रेनेजचं जे काम आहे ते गेले 2-3 वर्ष ते ड्रेनेजचा उपसा चालू आहे. म्हणजे रस्ता केला पण ड्रेनेजचं काम नाही केलं, पण रस्ता तो उपयोगाचा काय. तिथं डिझेल पंप लावलेला आहे. मागच्या वेळी सुद्धा मी विचारलं होतं की बाबा डिझेल पंपावरती रोजचा खर्च किती होतोय, त्या रस्त्यापेक्षा जास्त डिझेल पंपाचा खर्च झालेला आहे. मग एवढी तुम्ही कामं करू शकतो, त्याचा उपयोग आहे. जनतेला तेव्हा रस्ता खुला होत नसेल तर ह्या प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत मिळालं की तो कधीपर्यंत रस्ता खुला होईल. त्याच्यानंतर तुम्ही 100 कोटीच्या मागच्या बाजूला जर तुम्ही गेला तर तिथं पाण्याची समस्या आहे. तिथले लोक म्हणतात की मोर्चा घेऊन गेला की 1 दिवस पाणी येतंय. म्हणजे याचा अर्थ असा आहे का की रोज मोर्चाच घेऊन गेला पाहिजे असं आहे का? मोर्चा गेला तरच पाणी येणार, नाही तर नाही येणार. कंटिन्यू पाणी कधी येणार आहे ह्याचं उत्तर द्यायला कोणी ते यायला तयार नाहीत. तर हे असे बरेच प्रश्न आहेत. पाण्याचा प्रश्न असेल, गटरीची समस्या असेल, दुर्गंधीचा प्रश्न असेल, काही महिलांनी स्वच्छतेचा प्रश्न विचारला असेल, तर याचं उत्तर द्यायला आज नगरसेवक कुठलेही तर हजर नाहीत. तर मी त्यांना विनंती करतो, त्यांचे प्रवक्ते असतील किंवा ते असतील त्यांच्यापर्यंत निरोप पोचवा आणि या जनतेचे प्रश्न कधी सोडणार आहेत येऊन जनतेसमोर सांगावं. नागरिकांच्या या प्रश्नांची उत्तर नसतील विद्यमान नगरसेवकांकडे, त्यामुळे ते इथं उपस्थित नसतील कदाचित. मी आता जातोय इथल्या प्रभागातल्या इच्छुक उमेदवार इम्रान जमादार साहेब यांच्याकडे. त्यांचं काय मत आहे या प्रभागाच्या सद्यस्थितीबद्दल. जय हिंद, जय भारत. सर्वप्रथम मी MIM कडून इच्छुक उमेदवार आहे आणि MIMचा सांगली शहराध्यक्ष पण आहे. तर सांगायचं असं की हम आह भी करते हैं तो हो जाते हैं बदनाम और नगर सेवक कत्ल भी कर दे तो चर्चा नहीं होता.
साहेब, आमच्या वॉर्डात विकास नाही झाला असं खूप जणांचं इथं म्हणणं आहे, परंतु मला असं वाटतं की वॉर्डाचा खूप विकास झालेला आहे. मी आंघोळ करतोय, आंघोळ करून घरात जर बाहेर आलो तर मी केस विंचरायला रस्त्यावर जाऊन असं केस विंचरतो, एवढा विकास झाला आहे. आणि परत सांगायचं असं की ह्या 5 वर्षात आमच्या ज्या इथल्या विद्यमान नगरसेवक जे आहेत त्यांनी एक 10-15 प्लेग्राऊंड त्यांनी इथं डेव्हलप करून दिलेले आहेत आमच्या वॉर्डच्या लोकांना. खरं तर गार्डन तर 20-25 आहेत, सांगायचं आवश्यकता नाही. गार्डन आहे, गार्डन गटर म्हणायला पाहिजे त्याला. ऍक्च्युली वॉर्डात कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाहीये, हे त्यांची टिंगल उडवण्यासाठी मी तर म्हणतोय सगळं एवढा विकास झालाय असा. आणि दुसरा विषय असा की टक्केवारीसाठी काम करणं, काम केलं तरी पण ती टक्केवारी त्यांना मिळत नाही. अशासाठी काही लोकांनी काही नगरसेवकांनी काम थांबवलेले आहेत. तू टक्केवारी दिला नाही याच्यासाठी काम थांबलं. गेल्या वर्षी मंगेश चव्हाण गेल्या आठवड्यात ना जे झालं, गेल्या आठवड्यात मंगेश चव्हाण यांना सांगितलं होते की नाना नानी पार्क डेव्हलप केलेला आहे. मी त्याचे व्हिडिओ आणलेले आहेत. तिथं कोणताही नाना नानी पार्क डेव्हलप झालेला नाही आहे आणि ते मंजुरी नाही आहे, ते मंजुरी पण नाही आहे. जर त्यांनी जर काय असं डेव्हलप जर झालेली कुठली मंजुरी कागदपत्र असेल, त्यांचे जर इथं कुठं समर्थक असतील तर त्यांनी जाऊन माझा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवावा. आणि सांगितलं कुत्र्यांचा विषय, कुत्रे पण वाढलेले आहेत आणि भटके नगरसेवक पण वाढलेले आहेत. कुत्रे पण वाढले आणि भटके नगरसेवक पण वाढलेले आहेत. त्या भटक्या नगरसेवकांना ही जी आवाम आहे, ही जी जनता आहे ती त्यांची जागा दाखवून देईल असं मला वाटतं. नाव दिलीप गणपती कांबळे, माझी मिसेस भारतीय जनता पार्टीतर्फे लक्ष्मी दिलीप कांबळे त्या इच्छुक उमेदवार आहेत. आज या वार्डातील प्रभागातील आपल्या गटारी स्वच्छ होतील, रस्ते स्वच्छ होतील, आरोग्याचे प्रश्न मिटतील, सर्व मिटतील. आणि माझा एवढाच आमची यासाठी उमेदवारी जाहीर केली आहे की सर्व धर्माचे आपल्या समाजात या प्रभागमध्ये राहायला जे लोक आहेत त्यांचे प्रश्न सोडवण्याचे आम्ही प्रयत्न करू. आणि सगळ्यात प्राधान्यानं जो आमचा प्रयत्न असेल तो आपला प्रभाग भयमुक्त करू. गुन्हेगारी प्रवृत्ती जी प्रभागात वाढलेली आहे ती पहिला वेचून बाजूला काढण्यासाठी आमची पहिला ही उमेदवारी असणार आहे. आणि प्रभागात जे सर्व नागरिक आज भयमुक्त दिसतात, भयमुक्त परिस्थितीत वावरताना दिसतात, एकमेकाकडे बघायचं म्हटलं तरी सुद्धा कुठल्या तर टेन्शनने घाबरतात, हा भयमुक्त करण्यासाठीच फक्त आमची उमेदवारी असणार आहे. आणि जे गुन्हेगार प्रवृत्तीचे जे काही लोक असतील त्यांना सुद्धा आम्ही चांगल्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करू. एवढ्यासाठीच आमची उमेदवारी असणार आहे. एवढंच बोलून मी थांबतो. धन्यवाद साहेब. दिलीप कांबळे सरांनी त्यांचं मत सांगितलेलं आहे. प्रभागातले नागरिक कोणी इच्छुक असतील बोलण्यासाठी तर त्यांनी मंचावरती यावं, त्यांनी त्यांचं मत मांडावं. कारण हा कार्यक्रम तुमच्यासाठी आहे. तुमचे प्रश्न इथं मांडला, तुम्ही सांगितला तरच तुम्हाला इच्छुक उमेदवारांकडून त्याची उत्तरे मिळतील. आतापर्यंत तुम्ही इच्छुक उमेदवारांची मतं मांडली, त्यांनी सांगितलेले तिथल्या प्रभागातल्या समस्या काय आहेत, ते जर निवडून आले तर त्यांची भूमिका काय असणार आहे हे त्यांनी सांगितलेले आहे. आता तुम्हाला काय वाटतं या प्रभागाच्या सद्यस्थितीबद्दल? सगळ्यात मोठा प्रश्न तुम्हाला सांगतो की जे उमेदवार आहेत ती पदवीधर असावेत आणि जास्तीत जास्त महापालिकेमध्ये वेळ देणारे असावेत. नाहीतर परिस्थिती काय होत्या, निवडून येतात आणि घरात बसतात. मग त्यांचे कोण वाचते बाकीचे लोक तिथं पोहोचतात, मग ते कामकाज पुढे चालू करतात, मग ते खंजीलचा प्रकार होतो. त्याच्यापेक्षा सक्षम की पदवीधर असल्यामुळं कुठलं विधायक मांडलं जातंय, त्याला काय केलं पाहिजे त्या उमेदवाराला समजलं पाहिजे. आज परिस्थिती अशी आहे, विधायक फास होतं एक आणि त्या उमेदवाराला माहीत नसते की नेमकं विधायक कुठलं पास झालं. अशी जे मोठा प्रश्न आहे ना, तर हा शिकलेला उमेदवार पाहिजे. अडाणी उमेदवार अजिबात उपयोगाचा नाही. हे काय ग्रामपंचायत इलेक्शन नाही, ही महापालिकेची इलेक्शन आहे. मित्रांनो, आपण सुद्धा मत देताना एक चांगला उमेदवार बघून द्या. नाहीतरी काय पार्टी दिली, त्यांनी भरपूर काहीतरी दिलं आणि आपण त्याला उमेदवार देऊया असं काय करू नका. या भागाचा विकास खऱ्या अर्थाने जर बघायचा असेल तर रामदादाच्या काळामध्ये जेवढं झाला ना त्यानंतर कुणीही केलेलं नाही, कुणीही केलेलं नाही. की रामदादा हे असं व्यक्तिमत्व होतं की या 100 फुटीपासून ते बाकीचा मस्जिद एवढा मोठा प्रभाग असताना त्या माणसाने काम केलं आणि गुंटेवारीमध्ये बऱ्याच लोकांनी त्यावेळी मदत केली. ते रामदादाचं जे काम होतं त्या पद्धतीने आता कुठलाही नगरसेवक या ठिकाणी लाभलेला नाही. धन्यवाद साहेब. आणि दुसरी गोष्ट मला सांगतो की ह्या भागाचा जो मूलभूत प्रश्न आहे तर आम्ही प्रत्येक वेळा सांगितलं की बाबा हा प्रश्न पाण्याचा मिटवायचा असेल तर प्रथम काय करायला पाहिजे की 60 फुटीचा जी गटार आहे ती फक्त सांगली गजानन विक्री आहे ना तिथपर्यंत झालेला आहे, पुढे झालेला नाही.
तिथं मला वाटतं 100 मीटर जर गटर झाली तर स्टँडबद्दल ते पाणी जाऊ शकतंय. खान भागातून जे येणारा लोंढ आहे ना तो तिकडे जातो आणि इकडला जो आमचा गणेशनगर बद्दल जे लोंढ आहे तो 100 फुटीला जातो. तिथं पाण्याला प्रश्नच निर्माण होणार नाही. पण कुठल्याही नगरसेवकाने ऐकलं नाही. मी वीरेंद्र थोरांना मी सांगितलं होतं त्यावेळी, त्यांनी सुद्धा ते अर्धवट प्रश्न केला, विषय तिथं थांबला. असं न होता तर चांगल्या पद्धतीनं एक पदवीधर उमेदवार जर निवडून दिला तर ह्या भागाचं उज्ज्वल भवितव्य होईल एवढंच मी सांगतो. ह्या ठिकाणी थांबतो. जय हिंद. धन्यवाद. खैरमोडे साहेब प्रभागातले नागरिक आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे की नगरसेवक शिक्षित असावा, पदवीधर असावा, जो पूर्ण वेळ महानगरपालिकेमध्ये द्यावा. नाहीतर सध्याचे विद्यमान नगरसेवक किंवा सध्याचे नगरसेवक त्यांच्या मते ते नगरसेवक घरात बसून असतात. त्यामुळे जे लोक जातात महानगरपालिकेमध्ये त्यांना भेटायला ते तिथे नसतात. त्यामुळे कामकाज ठप्प होतात. त्यामुळेच शिक्षित उमेदवार असला तर या प्रभागाचा विकास नक्कीच होईल असं ते म्हणतायत. मी यानंतर प्रभाग क्रमांक या 15च्या प्रभागातील 15 प्रभागातील इच्छुक उमेदवार पूजा मुळे या महिला उमेदवारांना मी मंचावरती बोलवतो. मॅडम तुम्हाला सगळ्यांची मतं तुम्ही ऐकलेली असतीलच. आता आपल्या खैरमोडे साहेबांनी पण सांगितलं थोडेफार की उमेदवार हा शिक्षित असला पाहिजे, पूर्ण वेळ पदवीधर असला पाहिजे, पूर्ण वेळ महापालिकेमध्ये देणारा असला पाहिजे, तरच विकास होईल असं ते म्हणतायत. शेख साहेबांनी त्यांचं मत सांगितलं, जमादार साहेबांनी त्यांचं मत सांगितलं, कांबळे साहेबांनी त्यांचं मत सांगितलं. तुम्ही एक नवा चेहरा, एक युवा नेते म्हणून आता उमेदवारीमध्ये आलेला आहात. जर तुम्हाला या प्रभागामधल्या काय समस्या आहेत आणि जर तुम्ही निवडून आलात तर तुमची भूमिका काय असणार? माझं नाव पूजा मुळे, मी माझं M.Com झाले आणि आम्ही हा वॉर्ड फिरून बघितलेला आहे, लोकांची समस्या जाणून घेतलेल्या आहेत. तर आपल्या इथे धनंजय शाळा आहे, प्राथमिक शाळा, अल्मेन प्राथमिक शाळा आहे. त्यांच्या मागच्या बाजूला आपण बघतोय की कचरा कुंडी ओसंडून वाहत आहे. तर त्या ठिकाणी डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे आणि त्यामुळेच रोगराई सुद्धा वाढलेली आहे आणि आपल्या आरोग्याची चिंता वाटू लागलेली आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्या काही भागात पाणी पुरवठा होत नाही आहे, तर स्वच्छ पाणी पुरवठा झाला पाहिजे. त्याचप्रमाणे स्वच्छतागृह नाही आहे महिलांसाठी, तर ते एक झालं पाहिजे. आणि ह्या सगळ्या ज्या समस्या आहेत त्या आम्ही सोडवू. परत औषध फवारणी आपल्याकडे वेळेवर येत नाही, कचरा गाडी वेळेवर येत नाही, तर ह्या वेळेवरही काम झालं पाहिजे असं मला वाटतं. आणि मी निवडून आल्यावर हे सगळं करेन अशी मी ग्वाही देते आणि माझा पूर्ण वेळ मी नगरपालिकेच्या विकासासाठी देईन अशी मी ग्वाही. आपण एक शिकलेल्या सुशिक्षित महिला आहोत आणि आपल्या प्रभागासाठी आपल्या शिक्षणाचा उपयोग व्हावा यासाठी मी सतत कार्यरत राहील. आणि मला विक्रमदादा पाटील यांच्याकडून मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि तसंच काम मी करेन अशी. धन्यवाद. मुळे मॅडमनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे. ते म्हणतायत की ते शिक्षित आहेत, ते पूर्ण वेळ जनतेसाठी खर्च करणार आहेत. ते निवडून आले तर त्यांनी प्रभागातल्या समस्या सांगितल्या आणि त्या सगळ्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न ते करतायत. सगळे प्रश्न मी मार्गी लावेन असं ते म्हणतायत. यानंतर मी इच्छुक उमेदवार, महिला इच्छुक उमेदवार या प्रभागातल्या जयश्री पाटील यांना मी मंचावरती बोलवतो. नमस्कार मॅम. नमस्ते. प्रभागातले सद्यस्थिती तुमच्या मते काय आहे? आता जर बघायचं म्हटलं प्रश्न तर खूप आहेत. आता रोज रोज आम्ही तेच सांगतोय आणि तेच बोलतोय. सगळ्यात मोठा प्रश्न प्रत्येक जण सांगतोय की डर्नीस, रस्ते, नाले हे तर खराब आहेतच, पण त्याचबरोबर नागरिकांच्या, आता आमचं रमामाता नगर घेऊन बघितलं, रमामाता नगरमध्ये पाण्यातून एवढी घाण येते की पाणी प्यायचं कुठलं आणि काय टाकायचं कुठलं हे समजत नाही. पाणी यायचं टायमिंग पण रात्री 12 नंतर 11 नंतर पाणी तिथे येतं. रात्रभर कुत्रे एवढी ओरडतात की झोपच येत नाही. दिवसभर बाहेर माणसांनी काम करायचं, संध्याकाळी आलं त्या कुत्र्यांच्या आवाजाखाली हाड हाड करत बसायचं. तो तर प्रश्न आहे. आता माझी युवा पिढी, जे माझे युवक आहेत, भाऊ जे कोण आहेत ते, त्यांना कोणी रोजगाराचं आजपर्यंत काम बघितलं का? त्यांना रोजगार नाही आहेत. महिला आहेत त्यांना रोजगार नाही आहेत. आता राशन कार्ड आहेत पण त्यांना धान्य मिळत नाही आहे. दुसरी गोष्ट, ज्या विधवा महिला आहेत त्यांना पेन्सिल मिळत नाही आहे. खूप सारे प्रश्न आहेत आणि मी स्वतः वार्डातून, माझं नाव सांगते, मी जयश्री अशोक पाटील, मी सामाजिक कार्य करते. 7 वर्ष झालं मी सामाजिक कार्य करते.
मी पहिलं माझं ऑफिस गणेश मार्केट बसे होतं, आता माझं ऑफिस इथं गणेशनगरमध्ये आहे. आणि सामाजिक कार्य करत असताना खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत, पण ते वार्डापुरते नसून तर पूर्ण ऑल महाराष्ट्र म्हटलं तरी चालेल, सगळ्यांपुरतेच असतात ते प्रॉब्लेम. पण मी स्वतः उभं राहण्याच्या पाठीमागं पण एक उद्देश आहे की नगरसेवक हा फक्त घरात बसण्यासाठी किंवा मतदान मागण्यासाठी नसावा. नगरसेवकाचं एक ऑफिस असावं, त्या ऑफिसमध्ये तो भले महानगरपालिकेत असतातच, पण त्या व्यतिरिक्त त्यांचं एक टाइम टेबल किंवा एक ऑफिस, त्यांची एक जागा ठरवलेली असावी की जेणेकरून वार्डात एखादा पेशंट सिरियस असेल, त्यांना तिथं जायची जर वेळ आली की बाबा आमचं पेशंट घेत नाही आहेत किंवा आम्हाला कुठली सुविधा मिळत नाही, तर तिथं नगरसेवकांना स्वतः जायला पाहिजे आणि त्यांना मदत करायला पाहिजे. आणि हे जरी मी निवडून आले तरी मी करणारच, कारण माझं ते स्वप्नच आहे की मी एक सामाजिक कार्य म्हणून हे काम करणारच आहे. पण जरी निवडणुकीत निवडून आले तरी करेन आणि नाही आले तरी पण ही सगळी कामं मी करत राहील. धन्यवाद. पाटील मॅडम सांगतायत की जे नगरसेवक होतील त्यांनी त्यांचा वेळ घरामध्ये न काढता महापालिकेमध्ये काढावा आणि यावं मंचावरती आणि त्यांनी आपले प्रश्न विचारावेत, त्यांच्या समस्या काय त्या सांगाव्यात. मी प्रभागातले इच्छुक उमेदवार अशफाक शेख साहेब यांनी इथल्या प्रभागातल्या समस्या सांगितल्या, पण त्यांनी त्यांची भूमिका काय आहे ते जर निवडून आले नगरसेवक म्हणून तर तेव्हा त्यांचा अजेंडा काय असणार आहे. आम आदमी पार्टी महापालिकेमध्ये पहिल्यांदा लढते आहे. आम आदमी पार्टीची एक सगळ्यात स्वच्छ अशी भूमिका आहे की करप्शन मुक्त विकास करणे. आम आदमी पार्टी कुठल्याही प्रकारचा राजकीय धंदा करत नाही, ही पहिली गोष्ट. विकास करण्यासाठी दोन गोष्टीची गरज असते, एक तिथला स्थानिक नगरसेवक आणि प्रशासकीय अधिकारी. ह्या दोघांनी मिळून जर संगनमतानं करप्शन केलं तरच विकास थांबतो, परंतु ते करप्शन न करण्यासाठी सक्षम उमेदवार असण्याची गरज असते. इथल्या भागातल्या ज्या समस्या आहेत, ड्रेनेजचं काम असेल, पाणी निचऱ्याचं काम असेल, इथे एखादी बालवाडी काढायचं असेल, सरकारी नगरपालिकेचा दवाखाना काढायचा असेल, स्वच्छतेच्या बाबतीत असेल, हे सगळी कामं करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा नागरिकांचा सल्ला घेणे सगळ्यात महत्त्वाचं आहे. नागरिकांचा सल्ला घेऊन त्यांच्या सल्ल्यानुसार प्रत्येक समस्या सोडवली जाईल. उदाहरण दाखल सांगतो, या ठिकाणी जर पाण्याचा निचरा होत नसेल आणि मोठ्या गटरीची गरज असेल तर ती गटर करण्याची गरज असताना त्या नागरिकांना पहिला विचारलं जाईल की कशा पद्धतीने केलं पाहिजे. इथली गटर जर मोठी करायची असेल तर त्याचं बजेट ह्या लोकांच्या समोर मांडलं पाहिजे की एवढ्या बजेटमध्ये हे होतंय आणि तेवढंच बजेट महापालिकेमध्ये मंजूर करून ते सगळं काम ह्या नागरिकांच्या देखरेखीखाली झालं पाहिजे. नागरिकांना वाटलं की काम योग्य पद्धतीने झालंय, ते नागरिक सही करतील आणि मग त्या कॉन्ट्रॅक्टरचं बिल निघेल. याचा अर्थ यामध्ये कुठेही 1 रुपयाचा भ्रष्टाचार होणार नाही. अशा पद्धतीनं प्रत्येक कामामध्ये नागरिकांना जर सामावून घेतलं तर एकापेक्षा 10 कामं या 5 वर्षात होऊन जातील. पुढच्या 5 वर्षामध्ये नगरसेवकांना कुठलंही काम करायचं राहणार नाही आणि जे कुठलं काम केलं जाईल तर कमीत कमी ते 10 ते 15 वर्ष टिकल असं मजबूत काम केलं जाईल. आपण जेव्हा आपलं स्वतःचं घर बांधतो त्यावेळेस चांगल्या पद्धतीचं काम करतो, एक 50 वर्ष गावाला टिकावं असं घर बांधतो, तसंच काम ह्या भागातल्या सगळ्या समस्या सोडवताना ते टिकाऊ व्हायला पाहिजे, अशा पद्धतीचं काम आम्ही करणार आहोत. धन्यवाद साहेब. शेख साहेबांनी त्यांची भूमिका सांगितलेली आहे. जी काही कामं होतील प्रभागातली, ज्या काही समस्या असतील त्या सगळ्या समस्या नागरिकांना समोर घेऊन करणं गरजेचं आहे. कोणत्याही कामाचा कोणताही प्रकल्प राबविला जाईल, गटारीची व्यवस्था असेल, रस्त्यांची व्यवस्था असेल, त्या सगळ्या गोष्टींमध्ये नागरिकांना सामावून घेतलं तर तिथं भ्रष्टाचार कुठेही होणार नाही, अशी त्यांची भूमिका आहे, त्यांचं मत आहे. मी यानंतर टिपू इनामदार साहेब इथले या प्रभागातले इच्छुक उमेदवार यांना मी काही प्रश्न विचारतोय. इनामदार साहेब, या प्रभागातली सद्यस्थिती तुम्हाला बऱ्याच उमेदवारांकडून, इच्छुक उमेदवारांकडून समजली असेलच. तुम्हाला काय वाटतात या प्रभागातल्या समस्या आणि तुम्ही जर निवडून आलात तर तुमची भूमिका यामध्ये काय असणार आहे, तुमचा अजेंडा काय असणार आहे, मुद्दे सुद्धा सांगा. या प्रभागाची जे व्यवस्था करून टाकलेली आहे त्या
त्या नगरसेवकांना अगोदर एवढं कळायला पाहिलं होतं की रस्ता करताना पहिला गटार करायचे का रस्ता करायचा, पाणी कुठं जाणार. आज रस्ते झालेत म्हणून विद्यमान नगरसेवक सांगत आहेत की रस्ते झाली, 3 मिनिटाच्या आत पाणी निचरा होतो. नोरानी मस्जिदपासली जे मेन रोड आहे कत्तलखान्यापासून गारपीर चौकपर्यंत, हा रस्ता काय कुणाचं काय उंदीर मारले काय मारले काय कळलं नाही, पण ते रस्ता झाला नाही. इकडे जाणारी जे लोक नमाजला जातात त्या लोकांना पाऊस पडल्यानंतर गटारीच्या पाणीतनं जायला लागते, दुर्दैव आहे. आणि वारंवार ही प्रश्न सारखे समोर येतो की कुत्रे वाढल्यात. 15 डुकरी प्रभाग क्रमांक 15च्या 50 फूट रोडपाशी मरून पडलेली. आता मग ते जनावर कसं मारायला लागल्यात, ते कुठनं यायला लागल्यात. जिथं घाण तिथं डुकर असणार का, जिथं स्वच्छ असते तिथं असते. बाबा एक बाग बगीचा आहे, जसं नाना नानी पार्क इथं आहे, तिथं का डुकरं जाऊन फिरणार आहे. जिथं घाण आहे तिथंच ते डुकरे येणार, कुत्रे येणार. आणि कुत्री जी असली क्वालिटीची आहेत रात्री 2 वाजेपर्यंत बोंबलतात. आणि चोर येण्याचं टायमिंग 4 वाजता आहे. 4 वाजता सगळी कुत्री गायब असतात. साहेब मला प्रभागातल्या समस्या समजल्या, आता तुमची भूमिका काय असणार आहे? मुद्देसूद सांगा. ह्या कुत्र्यांवरती असेल, रस्त्यांवरती असेल, इथल्या आरोग्यविषयक काही असेल किंवा शैक्षणिक असेल किंवा महिलांच्या समस्या कोणत्या असतील, याबद्दलच्या तुमचे मुद्दे काय असणार आहेत जेव्हा तुम्ही जर निवडून आलात नगरसेवक? आपण जिथं प्रोग्राम घेतलेला आहे तो बुधवार बाजार भरतो. बुधवार बाजार कुठला पण असो, घरातली महिला जाते बाजारला, माणूस जात नाही. इथं महिलांसाठी काय सुविधा आहे का तुम्ही बघू शकता. इथं महिलांसाठी स्वच्छतेसाठी काय तर इथं सुविधा करायला पाहिजे होती, झाली नाही. दुसरी गोष्ट, जिथे रस्ते झालेले नाहीत, तर नुरान मस्जिदचं तुम्हाला सांगितलं उदाहरण. आता इकडचे पोरं इथं खेळण्यासाठी गार्डन नाही आहे, ते लहान पोरं रस्त्यावर खेळतात आणि रस्त्यावर खड्डे आहेत. आता चालवणारा माणूस एखादा लहान मुलाला धडकला तर ती खेळ कितीला पडला. त्यामुळं आपल्या वार्डामध्ये मुलांसाठी खेळण्यासाठी एक आम्ही गार्डनाची सोय करू. आणि प्रत्येक वेळा जेव्हा हे इलेक्शन लागलेले आहेत, प्रत्येक इच्छुक उमेदवार म्हणतो की मी बगीचा करणार, मी गार्डन करणार, पण आत्तापर्यंत तर झालं नाही. पण ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन हा पक्ष फेकू नाही. आणि निवडून आल्यानंतर आम्ही जसं हैदराबादमध्ये ओएसी हॉस्पिटल आहे, असं सांगलीमध्ये पण आम्ही हॉस्पिटल काढू लेडीजसाठी, महिलांसाठी. कारण की सिव्हिलमध्ये मागच्या आठवड्यामध्ये एक प्रकरण झालं की गरोदर एका लेडीजचा इथं मृत्यू झाला डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे. म्हणून आम्ही लेडीजसाठी इथं आम्ही एक हॉस्पिटल उघडू. आणि तरुण मुलांसाठी हातात दारूची बाटली नाही, वही आणि पेन देणार. कारण की शिक्षणामध्ये आपला यंग पिढी पुढे जायला पाहिजे. आणि जसं मॅडम म्हटली की एक आता जे जनतेनं आणि आवामधनं जे प्रश्न आले की उमेदवार हा शिकलेला पाहिजे, असं आम्ही वार्डामध्ये प्रत्येक यंग पिढीला शिक्षणाची ओढ देऊ. आता जे पोरं टपरीवर बसतात, चौकारावर बसतात, त्यांना कामधंदा नाहीत. आज महानगरपालिकेमध्ये तुम्ही जर फोन लावला, ही गटार भरल्या तुम्ही काढाल्या, ड्रेनेज भरल्या काढाल्या, कचरा उचलल्या, कामगार नाहीत म्हणतात. आता कामं इकडं एवढं सांगली शहरामध्ये कामं वाढलेली आहेत, पण नगरपालिकेमध्ये काम करणारे कर्मचारी नाहीत. आता सांगलीमध्ये यंग पिढी बेरोजगार होऊन रस्त्यावर फिरत आहेत, चौकावर बसत आहेत, दारू पिऊन रात्री वाटमारू होत आहेत. त्या लोकांना आणि शिक्षण झालेल्या लोकांना तुम्ही नोकऱ्या द्या ना. जर ते नोकरी नाही दिली तर काय होणार की शिक्षणाची ओढ हा यंग पिढीला लागेल ना. तर यंग पिढीच्या डोक्यात बसले की शिकून काय फायदा नाही. धन्यवाद साहेब. इनामदार साहेबांनी त्यांचं मत सांगितलेलं आहे. पाठीमागाच आपण एक अवस्था बघू शकताय, घंटा गाडी न आल्यामुळं आमचे विठ्ठलराव कचरा ढकल गाडीतून त्यांच्या स्वतःच्या गाडीतून भरून नेत आहेत. ही ऑन ड्युटी बघा त्यांची. विठ्ठलराव इकडे बोला.
विकास बघा, हा उघडा पडलेला विकास. विद्यमान नगरसेवक बघून या. आणि या वॉर्डामध्ये पाणीचा एक प्रश्न आहे की पाणीमध्ये आळी मिश्रित पाणी जनताला पिण्यास येत आहे. तर यासाठी आम्ही प्रयत्न केलो. जसं कचरा रस्त्यावरून टाकत होती तर MIMची पूर्ण टीमनं मोहल्ल्यातील कचरा ही उचलणी करून तिथं वृक्षारोपणही केला. आणि आम्ही जेव्हा MIMची सीट जेव्हा निवडून येईल या महानगरपालिकेमध्ये जय भीम आणि जय मी म्हणून आम्ही महानगरपालिकामध्ये आमचा खाता खोलू. एवढं सांगून मी धन्यवाद. धन्यवाद. इनामदार साहेबांनी त्यांचं मत सांगितलेलं आहे. इथल्या ज्या काही समस्या आहेत त्यांनी सांगितलेल्या आहेत. अगदी काही रस्त्यांची दुरावस्था झालेलीच आहेच, तशी आहेच. डुकरांचा प्रादुर्भाव किती आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट ते निवडून आल्यावरती काय करणार आहेत तर ती पहिली गोष्ट ते म्हणतायत की आम्ही मुलांसाठी गार्डन उभा करू. दुसरी गोष्ट युवा पिढी आहे त्यांच्या हातात दारूची बाटली न देता आम्ही वही पुस्तक देऊ. नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये कामगार नाहीत असं म्हणतायत. तर मग आजची जी बेकार व्यवस्था आहे, बेकार मुलं आहेत त्यांना का ते घेत नाहीत असा त्यांचा प्रश्न आहे. जर ही शिकलेली मुलं जर अशीच बसून राहिली तर ती व्यसनाच्या मार्गी जातील असं त्यांचं मत आहे. ह्या सगळ्या गोष्टी प्रभागातल्या नागरिकांनी तुम्ही सर्वांनी ऐकलेल्या आहातच. मी प्रभागातील नागरिक विठ्ठल देसाई यांचं मत या प्रभागाबद्दल, त्यांना काय कोणत्या समस्या आहेत मी आज त्यांना विचारतो. साहेब या साहेब आपलं नाव सांग. विठ्ठल देसाई माझं नाव. हा, विठ्ठल देसाई माझं नाव. प्रभागामध्ये आपल्याला कोणत्या समस्या जाणवल्या? काय कचरा उचलला जात नाही, पाणी स्वच्छ मिळत नाही. आता काय लोकांना सवय लागून पडलेली आहे. पॉईंट टाकले की पाणी मिळते. कचरा स्वतः गाडीतनं नेऊन टाकायचा. आता काय हे नाही आहे. म्हणजे अजूनही कचऱ्याची व्यवस्था झाली, विल्हेवाट लावायची झालेली नाही. डासाचा प्रादुर्भाव वाढलाय. कित्येक वेळा तक्रार केली. 4 दिवसांनी कचरा उचलायला येतोय. नगरसेवक इकडे 4-4 दिवस इकडे फिरत नाही. देसाई साहेबांनी त्यांचं मत सांगितलेलं आहे. ते म्हणतात की डासांचा प्रादुर्भाव आहे, सांडपाण्याची व्यवस्था व्यवस्थित नाहीये, नगरसेवक 4-4 दिवस इकडे येत नाहीयेत. यानंतर मी या प्रभागातले इच्छुक उमेदवार याकूब मनियर यांना मी मंचावरती बोलवतो. त्यांना सर या सर मला सांगा की ह्या सगळ्या समस्या सोडून आणखीन काही समस्या आहेत का, काही प्रश्न आहेत का की ते तुम्ही निवडून आल्यावरती मार्गी लावाल? तुमची भूमिका काय? पहिला आपण बेसिकली समस्या का निर्माण झाल्या याच्यावरती बोलूया. 20 वर्ष झाली महापालिका होऊन. जेव्हा महापालिका स्थापन झाली तेव्हा महापालिका स्थापन करत असताना सांगितले गेले की सांगली याचा पूर्ण विकास होणार. आणि या आधारे 20 वर्ष झाले की त्यांनी विकासाचं नावापूर्वक काहीच केलेलं नाही. आता तुम्हाला सांगतो की हा जो प्रभाग वार्ड नंबर 15 आहे तर 2 भागात विभागला गेलेला आहे. एक 100 फुटीचा तिकडचा भाग बघितला कोल्हापूर म्हणजे आपला सिव्हिल हॉस्पिटल रोड ते विकसित भाग आहे आणि इथं पूर्ण अविकसित भाग आहे. 2 भागात विकास म्हणजे विभाग हे केलेला आहे. आता विकसित भागात म्हटले तर त्याचा रस्ता गती वगैरे झालेले आहेत. आता परवा म्हटले मंगेश चव्हाण साहेबांनी की म्हणजे एकदम पोर्टेबल पण लेटून बोल मी सिव्हिल हॉस्पिटलपासून जुलेला चौक पण गटर केलेले आहे. त्यांनी मला आपल्या मराठा समाज हॉल समोर गटर केले काय त्याने दाखवून द्यावे. दोन्ही साईडला, या साईडला पण त्या साईडला गटर केले काय दाखवून द्यावे. जर केले नसतील तर तो पैसा गेला कुठं? पहिला प्रश्न आहे त्यांना गेला कुठं. दुसरी गोष्ट गटार करत असताना प्रॉपर पद्धतीने केलेलं नाहीये. गटार करणे, रस्ता करणे हा फार मोठा भाग नाहीये, पण प्रॉपरली गटार करणे महत्वाचं आहे. ते गटरीचं बाबा पाणी लोकांचं गटरीचं पाणी जायला पाहिजे का रस्त्याचं पाणी जायला पाहिजे. त्याने रस्त्याच्या हिशोबाने गटर उंच केलेलं आहे. गटरीचं पाणी लवकर जात नाही, त्यामुळे काय होतंय पाणी पूर्ण इथं साचते. याचं कारण काय, ती गटर उंच आहे, पाणी लगेच भरते आणि पाणी परतते आणि मग हळूहळू जाते. आता दुसरा विकास म्हणून सांगायचं म्हटलं तर आपल्या नोराणी मशीद पासून ते गारपीरपर्यंत 50 फुटी डीपी रोड आहे. आता यांनी बोललं की ते 50 फुटी रोड डीपी रस्त्याला अजूनपर्यंत 15 वर्ष झाले रस्ता केलेला नाही. का बाबा त्या लोकांनी काय गुन्हा केलाय की त्याला रस्ता झालेला नाही. आता त्या शेजारची गटर आहे, किती मोठा विकास केला दाखवतो तुम्हाला की
तो गटार केल्या 4 फुटी लांब खोल आहे आणि 2.5 फूट रुंदीची गटार आहे. ती गटार जाऊन 1.5 फुटी रस्त्या गटरीला जाऊन भेटलेले आहे. म्हणजे 4 फुटाची गटारचं पाणी 1.5 फुटी गटरीच्या रस्त्यात गटरीचं पाण्याचा जाईल का? साधा विकास करायला पाहिजे. म्हणजे गटार करणे महत्वाचे नाहीये, तर गटार प्रॉपर पद्धतीने करणे महत्वाचे आहे. याला कुणी म्हणजे ठीक आहे, नगरसेवक अज्ञानी असतील किंवा नगरसेवक शिक्षण नसेल, नगरसेवक टेक्निकल असतील, पण महापालिकेतले पण इंजिनियर आहेत, ते पण बिनकामाचे आहेत. ते फक्त नगरसेवक सांगतात म्हणून गटार केली मंडळाने पण म्हणल्याबरोबर टक्केवारी म्हटलं तर टक्केवारीचा हिशोब आहे. फक्त गटार केली की नाही दाखवायला, पाणी जाते की नाही मला माहित नाही, गटार केली की नाही, रस्ता केला की नाही बाज आहे, पण रस्त्यावर पाणी कुठं जाते बघायचं का माझं नाही. आज इथं पाणी साचतंय का साचतंय याचा कोणी विचार केलाय? कारण या गटरीचं पाणी, या भागातलं सगळं पाणी तिकडून येणारं पाणी इथं येतंय. म्हणजे याचा फ्लो सगळ्यात जास्त इथं आहे. मग जेवढा फ्लो येतो तेवढा आउटपुट व्हायला पाहिजे. तेवढ्या आउटपुटच्या मानाने इथे गटर तेवढी मोठी नाही आहे. त्यामुळे काय होतंय की गटरीतनं जाणार पाणी 50 लिटर आणि पाणी येणार 200 लिटर, त्यामुळे 150 लिटर पाणी साचून जाणार. जेव्हा ते पाणी हळूहळू संपत जाईल तेव्हा त्या पाण्याचा निचरा होतोय. पण याचा पण विचार केला नाही की बाबा हे एवढं पाणी इथलं सगळ्या भागातलं किती होतंय. कारण खोलगड भाग आहे, बशीगड भाग आहे, त्यामुळे कुणी विचार केला. गटर तसंच आहे. ड्रेनेजचा विषय सांगितलं तर ड्रेनेजचं काय इथं मशीन लावलेलं असते, त्याचा खर्च तेवढाच चालू आहे. पण अगदी व्यवस्थितपणे तुमच्या समस्या सांगितल्या. तुमची भूमिका काय असणार? पहिला इथले प्रॉब्लेम काय पडला ते सांगतो, मग आमची भूमिका सांगतो. आता ह्यो भाग बघितला तर इथून एवढा सगळा पूर्ण भाग म्हणजे 70% भाग हा गुंटेरीमध्ये होतोय. गुंटेरीच्या लोकांनी जवळजवळ 70-80% ते 90% लोकांनी इथले गुंटेरी पैसे भरलेले आहेत. आणि ते गुंटेरी पैसे भरलेला पैसा हा गुंटेरी भागातच वापरला पाहिजे असा नियम आहे. पण आमच्या सत्ताधारी लोकांनी तो पैसा ठेवला वसंतदादा बँकेत, आणि वसंतदादा बँकेचे पैसे बुडलेले आहेत. त्यामुळे हा इथला विकास त्यामुळे थांबला. इथला पैसा दुसऱ्या बँकेत ठेवल्यामुळं सांगत होते की नॅशनलाइज बँकेत ठेवायला पाहिजे, पण त्याने ते नियम सोडून वसंतदादा बँकेत ठेवल्यामुळे तो पैसा पूर्ण बुडाला आहे. जवळजवळ 700 कोटी रुपये वसंतदादा बँकेत आपले पेंडिंग आहे. आणि तेवढा आले असते तर भरपूर मोठा विकास झाला असता. पण सत्ताधाऱ्यांनी जाणून बुजून हे केलेलं आहे, त्यामुळे इथला विकास दुर्लक्षित झालेला आहे. त्यानंतर इथे या भागामध्ये आरक्षण आहे. आता सांगायचं म्हटलं तर नुरानी मशीदपासून ते 50 फूट डीपी रोड, हा जो डीपी रस्ता आहे पुढं तिथपर्यंत आरक्षण आहे. त्यामध्ये 99% घरं झाले, बांधीव घरं झाले आहेत. आणि शासनाचा कायदा म्हणतोय की ज्या ठिकाणी बांधीव घर आहेत त्यावरती आरक्षण ठेवायची गरज नाही. कारण ते आरक्षण जर काढायचं म्हटलं तर तेवढ्या 99% लोकांना विस्थापित करणं हा खर्च त्यापेक्षा जास्त मोठा येतोय. त्यामुळे त्याचं आरक्षण उठवणं गरजेचं आहे. असं असताना 2001 साली महात्मा गांधी कॉलनीचं आरक्षण 2001 ला गुंटेरी चालू झाल्यावर उठलं. त्यानंतर संजय नगरमधले संजय कांबळे म्हणून आहेत, त्यांनी परत विष्णू माने यांनी आपापल्या वार्डातले आरक्षण 50% बांधकाम असताना त्यांनी विषय सभेसमोर विषय आणून, महासभेचा विषय आणून त्यांनी त्याचं आरक्षण उठवलं. पण आमच्याकडे 20 वर्ष झालं आरक्षण आहेत. 99% घरं असताना कुणी आरक्षणचा विषय महापालिकेमध्ये ठेवलेला नाही. 5-20 वर्ष इथं नगरसेवक पद लोकांना दिले असताना एकाच घरात तरी त्यांनी एकही विषय काढलेला नाही आरक्षणचा. त्यानंतर त्या शेजारीत गंजीखाना आहे, गंजीखानावरती गार्डनचं आरक्षण आहे. एकही नगरसेवकांना गंजीखानाचे गार्डनचं आरक्षण बाबा या भागात बघितलं नाही. आणि माझ्या चट्टीन म्हटलं की इथं 20-20 गार्डन झालेले आहेत, पण एकही गार्डन झालेलं नाही. तर इथं फक्त गार्डन दाखवायचं म्हटलं तर 4 किलोमीटर अमरेली जायला लागते किंवा 2 किलोमीटर याला जायला लागते, आपल्या बापड याच्यात जायला लागते. इथं गंजीखानाचं आरक्षण, त्यावरती गार्डनचं आरक्षण आहे. ते गार्डनचं आरक्षण सुद्धा त्यांनी ताब्यात घ्यायचा प्रयत्न केलेला नाही 20 वर्षामध्ये. आता या सत्ताधाऱ्यांनी काय केलं की 10 कोटी रुपये देऊन स्मशानभूमीचं आरक्षण ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला. अरे मेलेल्या माणसाची तुम्हाला काळजी आहे, पण इथल्या जिवंत माणसाच्या लोकांची काळजी तुम्ही का करत नाही? इथल्या लोकांना खेळायला काय गार्डन नको आहे? त्याच्या शेजारी याच रोडनं पुढे गेल्यानंतर एक 50 फुटी रस्त्याला याच रोडनं पुढे गेला लोंढेच्या पलीकडं, तर इथं एक प्लेग्राऊंडचं आरक्षण आहे. इथं मला दाखवतोय मी इथं, हे प्लेग्राऊंडचं हिरवं दिसते का? हे प्लेग्राऊंडचं आरक्षण आहे. या रोडनं पुढे गेल्यानंतर हा खचूर एक 700 फुटावर आरक्षण आहे. पण त्या प्लेग्राऊंडचं आरक्षणवर कुणीही एकाही नगरसेवकानं आरक्षण उठवण्यासाठी महापालिकेत ठराव केलेला नाही किंवा प्रस्ताव सुद्धा साधा पाठवलेला नाही. का? तर ते जागा उठवून त्यांना ते खेळ करायचा मोठा. आज जसे BOT झालेले आहे, BOT मध्ये पैसे मिळवले त्याप्रमाणे गार्डनचं आरक्षण कॅन्सल करून आणि याचं प्लेग्राऊंडचं आरक्षण कॅन्सल करून त्यांना त्यांचं पोळी भाजायची हे काम करणार आहेत. ह्याच्यावरती त्यांचं काहीच लक्ष नाही आहे. मी सांगितलं ना की प्रभागात रस्ते करणे म्हणजे विकास नव्हतं, गटार करणे विकास नव्हतं, पण ते प्रॉपर पद्धतीने करणे महत्वाचं आहे. आता त्यानंतर पुढे गेला इकडं धनंजय शाळेजवळ सांगितलं कचरा काढणे. तिथं मी कचरा टाकलं तर लोकांना वाईट वाटलं की 5 वर्षात 20 वर्षाचा विकास मी उघडा पाडला म्हणून. मी लाईव्ह टाकलेली व्हिडिओ तिथनं, तर 20 वर्षाचा विकास उघडा पाडला म्हणून माझ्यावर कमेंट केली लोकांनी.
पण त्यांना माहित नाही की त्याच कचरा कुंडीसमोर जे आरक्षण आहे त्या नगरसेवकांनी उठवलेलं नाही. राहतात तिथंच कचरा केला म्हणून कॉन्टॅक्टिंग केलं माझ्यावरती, पण त्यांनी सांगितलं विचारलं नाही बाबा नगरसेवकाला, अरे बाबा मी राहतोय त्या भागात आरक्षण तुम्ही काय उठवलं नाही? 20 वर्ष तुमची आता सत्ता होती, 20 वर्षात किती महासभा झाल्या, 20 वर्षात महासभेमध्ये आमचा विषय का उचलला नाही? धन्यवाद साहेब. कुणीच उचलले धन्यवाद धन्यवाद. तुमच्या समस्या काय आहेत आम्हाला समजलेल्या आहेत. तुमची भूमिका काय असणार? आता आमची भूमिका जी असणार आहे, सांगा. आमची भूमिका असणार आहे, जे आतापर्यंत जे रस्ते होतील ते रस्ते प्रॉपर पद्धतीने होतील, त्याला प्रॉपर स्लोप दिलं जाईल की रस्त्यावरचं पाणी कुठलंही न थांबता पूर्णपणे गट्टी जावं. गट्टीचे नियोजन करत असताना गट्टीची साईज काय असायला पाहिजे, बाबा इथं पाणी किती येते त्या पाण्याच्या हिशोबानं गट्टीची साईज किती व्हायला पाहिजे, त्याचा फ्लो किती व्हायला पाहिजे. असं नाही की बाबा 4 फुटाची गटार 1.5 फुटाला जाऊन जोडली, असं होणार नाही. ड्रेनेज करताना प्रॉपर साईजचे पाईप, आता त्यांनी साईजची पाईप टाकल्यात लगेच चॉको व्हायला, प्रॉपर साईजची पाईप आता याच्या पुढे ड्रेनेज काम होतील ते प्रॉपर पद्धतीने होतील, प्रॉपर स्लोप होतील याची आम्ही काळजी घेऊ. फक्त आम्ही जर निवडून आलो तर पहिल्यांदा इथला आरक्षणचा विषय संपवू, गार्डन ताब्यात घ्यायचा प्रयत्न करू, लोकांना इथं मुलांना खेळण्यासाठी, त्यांना प्लेग्राऊंड मुलांना खेळण्यासाठी इथं प्लेग्राऊंड नाही ते ताब्यात घेण्याचा प्रयत्न करू. आरक्षण ते इथले सगळे आरक्षण उठवू, जे राहत्या घरावरचे मोकळ्या जागेवरचे नाही, राहत्या घरावरचे आरक्षण उठवू. त्यानंतर इथं सगळ्यात मोठा विषय आहे की नुसता रस्ता गटरीच नाही तर इथले लोकांची वतनी जमीन आहे, वतन जमिनीचे पैसे जास्त भरावे लागतात, त्याच्या पुरावा शासकीय स्तरावर पुरावा करून शासनाकडनं ते वचन जमिनीची 75% रक्कम दंड आहे ते 25% पण करण्यासाठी मी प्रयत्न करू. मागच्या वेळी मी मुख्यमंत्र्यांना स्वतः जाऊन भेटून त्यांना निवेदन दिलेलं होतं, पण त्यापुढे त्यांनी पुढची काय हालचाल केली नाही. जर आम्ही निवडून आलो तर इथले 75% रक्कम जी दंडाची आहे वतन जमिनीची ते 25% करण्याचा मी प्रयत्न करू आणि जे काय विकास होईल ते पूर्ण प्रॉपरली डिझाईनफुली होईल. आणि यांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या आशपालवांनी सांगितल्याप्रमाणे की इथल्या नागरिकांना विश्वासात घेऊन नागरिकांच्या समस्या प्रत्येक महिन्याला क्षेत्रसभा होईल आमच्याकडनं आणि प्रत्येक क्षेत्रसभेमध्ये नागरिकाला विचारलं जाईल बाबा तुझ्या समस्याची अडचण काय आहे, त्या समस्या घेऊन ते महापालिकेत मांडण्याचं काम आम्ही करू. कारण नागरिक महत्वाचं आहे यामध्ये, नागरिकांनी तोंड उघडलं तर कळणार आहे समस्या कुठे आहे. कारण आम्ही नगरसेवक म्हणून जरी असलो तर आम्ही प्रत्येक भागात पोहोचू शकणार नाही, तर मी आज या भागात दिलो तर या भागात दुर्लक्षित होणार आहे. तर त्यामुळे आम्ही प्रत्येक भागात प्रत्येक महिन्याला क्षेत्र सभा घेऊ आणि क्षेत्रसभेतनं लोकांच्या प्रश्न काय असतील ते घेऊ आणि त्या प्राधान्याकडे सोडायचे आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद. मणियार साहेबांनी त्यांचं मत सांगितलेलं आहे. इथल्या समस्या कोणत्या पद्धतीच्या आहेत आणि त्या कशा आहेत, प्रॉपरली काम कोणतंही झालेलं नाहीये, इथल्या गटारी कोणत्या पद्धतीच्या आहेत, अगदी 4 फुटीचं पाणी 2 फुटामध्ये जातं असं त्यांचं मत आहे. म्हणजे इथली काम करण्याची पद्धत सुद्धा व्यवस्थित नाहीये हे त्यांनी सांगितलेलं आहे. गार्डनचं आरक्षण आहे तिथं वेगळ्याच गार्डन अजूनही झालेलं नाही तिथं असं त्यांनी सांगितलेली समस्या आहे. त्यांची भूमिका अशी आहे की आम्ही जर निवडून आलो तर प्रॉपर फ्लोनी आम्ही कामं करू, प्रॉपरली आम्ही सगळ्या गोष्टीकडे लक्ष देऊ. महिन्यातून एकदा इथल्या नागरिकांची सभा आम्ही घेऊ जेणेकरून त्या महिन्याला आम्ही नागरिकांच्या प्रभागातल्या नागरिकांच्या कोणत्या समस्या आहेत, काय प्रश्न असतील त्यांचे ते आम्ही पर्सनली विचारून घेऊ असं त्यांचं मत आहे. एक डिझाईनफुल काम ते करतायत, ते करणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. या सगळ्या गोष्टीवरती मी प्रभागातले आपले नागरिक केलाय ते कोण बोललं नाही. तिथं आईपटांचं बी काम कार्य चांगलं आहे. अजून बी आईपटान आता कसं आहे जरा आजारी असल्यामुळं यांचं काम प्रभागातल्या समस्या सांगा सांगतो की आईपटांना मंगेश चव्हाण नावाने ड्रेनेज बांधून दिल्यात, पाणी चवे बांधून दिल्यात. ही लोक का बोलत नाहीत, का बोलत नाही? त्यांनी बांधून दिले असं तुमचं मत आहे? मत आहे आमच्या घराविषयी चवे म्हणे समस्या काय काय सुद्धा नाही. हे चांगलं काम केलंय मंगेश चव्हाणनं. हे तर काय म्हणतात की उरपाटच बोलणं. धन्यवाद साहेब, धन्यवाद धन्यवाद. आभारी आहे ढोणे साहेबांचा मी आभारी आहे. त्यांनी प्रभागामध्ये कोणतीही समस्या नाही असं सांगितलेलं आहे. प्रभाग क्रमांक 15 मध्ये आम्ही आलेलो होतो. इथल्या नागरिकांशी आमची चर्चा झालेली आहे, इथल्या इच्छुक उमेदवारांची चर्चा झालेली आहे. काही कारणास्तव विद्यमान नगरसेवक आलेले नाहीत, इथल्या प्रश्नांची उत्तर द्यावी लागतील म्हणून ते आले नसतील, माहीत नाहीये. पण ते नसल्यामुळे त्यांच्याशी चर्चा झालेली नाहीये. पण धन्यवाद, मी इथल्या नागरिकांचा, प्रभागातील नागरिकांचा आभारी आहे. लोकसंदेश न्यूज इथल्या प्रभागाच्या नागरिकांचा आभारी आहे. इच्छुक उमेदवार इथले प्रभागातील त्यांचा लोकसंदेश न्यूज आभारी आहे. आमची लोकसंदेश न्यूज हे चॅनल YouTube वरती सुद्धा आहे, तुम्ही सबस्क्राईब करू शकता. फेसबुक पेज तुम्ही लाईक करू शकता. तुमच्या काय अडचणी असतील, तुमची काय मतं असतील तुम्ही तिथं मांडू शकता. धन्यवाद. कोण असेल मानकरी 2018च्या सत्तेत? जनता कोणाला देणार तो
सांगलीच्या दुरावस्थेला कोण आहे जबाबदार? पूर्तता झाली का आश्वासनांची? काय असेल पुढील विकास कामाचे नियोजन? प्रभागाच्या मूलभूत समस्या खरंच मार्गी लागल्या आहेत का? लोकसंदेश न्यूज येत आहे आपल्या प्रभागामध्ये याच प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी. तेव्हा बिनधास्तपणे मांडा आपलं मत. महापालिकेचा महारणसंग्राम.